नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोल्हापूर स्टाईलचं चिकन अळणी सूप. त्यासाठी सर्वात पहिले आपण मॅरिनेशनची प्रोसेस बघूया. सर्वप्रथम आपण स्वच्छ धुतलेलं चिकन एका कढईमध्ये घ्यायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी खूप सिंपल इन्ग्रेडियंट्स लागतात. हळद, आलं लसूण पेस्ट आणि मीठ हे त्या चिकनमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून एक साईडला 15-20 मिनटं आपण मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. त्याच्यानंतर एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल टाकतो आहे. एक 2-3 पळी लागेल तेवढं आपण तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकणार आहोत. खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र आहे, जायफळ आहे, दालचिनी आहे आणि हे एकत्र मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्येच कांदा टाकणार आहोत आणि तोही छान लाल होईपर्यंत परतणार आहोत त्याच पातेल्यामध्ये. त्यातच आपण थोडंसं आलं लसूण पेस्टसुद्धा टाकणार आहोत. त्याने ना फ्लेवर्स खूप चांगले येतात. आणि त्याच्यानंतर हे जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते त्या पातेल्यामध्ये टाकणार आहोत थोडं थोडं करून आणि छानसं ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं. एक दोनदा वाफ द्यायची झाकण ठेवून, कारण की त्याच्याने काय होतं की चिकन छान वाफवलं जातं आणि फ्लेवर्स जे आहेत नॅचरल फ्लेवर्स ते त्याच्यामध्ये उतरतात. ही प्रोसेस आपण 2-3 वेळा रिपीट करणार आहोत. चिकन वाफेवरती शिजवणार आहोत एक इनिशियली 15-20 मिनटं. नॅचरल फ्लेवर्स इंटॅक्ट ठेवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे गरम पाणी टाकतो. गरम पाणी टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की पाणी भरपूर टाकायचं आहे, कारण की अळणी रस्सा हा पातळच असतो. पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गरम पाणी हे भरपूर घालायचं, कारण की अळणी ही हलकी पातळ आणि ताकद देणारी असते आणि ती सहसा जास्त मसालेदार नसते, ही पातळसरच असते. उकळी येईपर्यंत आपण छानसं शिजवणार आहोत. चिकन तसं आपण ऑलरेडी शिजवलेलं आहे वाफेवरती, त्यामुळे नंतर मग शिजायला काही जास्त टाईम लागत नाही. आपण परत एकदा झाकण ठेवून एक छानशी उकळी देणार आहोत, जेणेकरून व्यवस्थित सगळे फ्लेवर्स उतरतील आणि एकत्र ब्लेंड होतील. तर असं ही कोल्हापुरी स्टाईल चिकन अळणी रस्सा, ज्याला आपण सूप देखील म्हणतो, रेडी आहे. जर तुम्हाला अशाच घरगुती पारंपरिक रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, खुश राहा. धन्यवाद. आणि चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.